तर विद्याताई, तुमचा मुद्दा मला पूर्ण करायचाच आहे. मात्र आपण जुन्या जाणत्या नेत्या आहात राष्ट्रवादीच्या, म्हणून थेट प्रश्न मी तुम्हाला करणार आहे. ते म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक वेळेला तुम्ही सामील होत्या. यापूर्वी ज्या वेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे होते आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार होते, त्यांच्या राजकारणामध्ये कधीही राष्ट्रवादी ही मुंबईमध्ये फारसं येणार नाही आणि इतर ठिकाणी मात्र थेटपणे ठाकरेंचा पूर्णपणे पाठिंबा हा राष्ट्रवादीला होता. त्यामुळे यंदा देखील राष्ट्रवादीनं फार जागा न घेता मुंबई महापालिकेमध्ये सरशी करण्याचा प्रयत्न केला नाही का? जुन्या जाणत्या नेत्या आहात म्हणून मला राष्ट्रवादी आणि ठाकरे यांचे असलेले संबंध याविषयीचा हा थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. कारण तुम्ही म्हणालात की राष्ट्रवादीला लोकसभेत विधानसभेत जागा कमी मिळाल्या, तेच चित्र कुठेतरी पुन्हा एकदा नमतं घेत महापालिकांमध्ये देखील निर्माण झालेलं होतं का? नाही, कायम असं चित्र माध्यमांनी पण आणि स्वतः राष्ट्रवादीने पण अशा प्रकारे हे झालं की आमचं सगळी जी ताकद आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु मुंबईमध्ये जर आपण जास्ती लक्ष घातलं तर आपल्या मुंबईमध्ये पण चांगल्या सीट्स येऊ शकतील याचा प्रयत्न कायम राष्ट्रवादीने करणं आवश्यक होतं. परंतु जे पदाधिकारी जे आमचे होते, म्हणजे पहिले अध्यक्ष जे आमचे सचिन भाऊ अहिर होते ते सुद्धा पक्ष सोडून निघून गेले. दुसऱ्या अध्यक्ष ज्या राखी जाधव होत्या सुद्धा पक्ष सोडून निघून गेल्या. त्याच्यामुळे पक्षाची हानी आणि कार्यकर्त्यांची नाराजी एक होती. आणि वारंवार कार्यकर्ते आपल्या, कारण पवारसाहेब तर आम्हाला कधीही वेळ देतात, कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा भेटतात, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. परंतु काही जे काय निर्णय प्रक्रियेमधले जे नेते होते त्यांची मुंबईविषयीची, म्हणजे ते स्वतः मुंबईतले नसताना सुद्धा त्यांची मुंबईविषयी एक कुठल्या तरी कोणाकडनं तरी काहीतरी ऐकीव माहिती घ्यायची आणि त्याच्यातनं त्यांनी मुंबईचा पक्ष हा जास्तीत जास्त करून दुर्लक्षित झालेला आहे आणि त्याचा फटका आज राष्ट्रवादीला बसलेला आहे. मी प्रामाणिकपणे सांगते आणि हे पवारसाहेबांपुढे सुद्धा मी हे मांडणार आहे की अशा प्रकारे आपण राष्ट्रवादीचं जे मुंबईमध्ये चांगली एक ताकद आपण उभी करू शकलो असतो ती करू शकलेलो नाही. परंतु आता त्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही आहे. परंतु पवारसाहेबांनी जे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरे साहेब असतील यांना जो पाठिंबा दिला त्याच्यातलं एक यश इथे मिळताना आपल्याला दिसतंय. परंतु ह्या निवडणुका मला महत्त्वाच्या एवढ्यासाठी वाटतात की प्रत्येक निवडणुकांमध्ये पैसा वाटप प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो. पैसा, सत्ता, निवडणूक आयोग ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की निवडणूक आयोगाला गुंडाळून ठेवलेला आहे. किंवा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळाल्यानंतर विधानसभेचं यश आपल्याला का मिळू शकलं नाही? तर जसं लाडकी बहिणी होतं तसंच आपण एक निवडणुकाचा एक साचा तयार झालेला आहे, निवडणुकाचा एक मोल्ड तयार झालेला आहे. आणि जो सत्ताधारी भाजप आहे त्याने लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आपल्या ह्याचा वापर केलेला आहे. आता जे तुम्ही पुण्याचं बघितलं, आपल्या ह्या ताई खूप चिडलेल्या आहेत, तर ते एक पैसा वाटप तर सर्रासच झालेलं आहे. आणि हे आम्ही सांगत नाही, हे तुम्ही चॅनलने, प्रत्येक चॅनलने हे दाखवलेलं आहे. आणि फक्त पैसा वाटप गरिबांमध्येच नाही तर आता तुम्हाला प्रत्यक्षात वॉशिंग मशीन असेल किंवा आणखीन काय दाखवलं आहे त्याच्यामध्ये हे सर्रास चाललेलं आहे. आणि निवडणूक आयोग याच्यावर चुप्प आहे, मूग गिळून गप्प बसलेलं आहे. कारण निवडणूक आयोग हे स्वायत्त राहिलेला नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.